नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून राज्यातील जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत सुरू असलेली कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. भूजल पातळी कमी झालेल्या भागांमध्ये प्राधान्याने उपाययोजना करून भूजल वाढवण्यासाठी प्रभावी काम करण्यावर भर देण्यात आला. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी, जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, मृद व जलसंधारण आयुक्त अंजली रमेश तसेच महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत समाविष्ट गावांमधील दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करून जिल्हा स्तरावर सुधारित आराखडे पाठवावेत. जलयुक्त शिवार अंतर्गत नसलेल्या गावातील 10% कामांनाही प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत योजनेत जलसंधारणावर विशेष भर देण्यात आला असून त्याचा लाभ राज्याने घ्यावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. नाला खोलीकरणाच्या कामांनंतर पुन्हा गाळ साचू नये यासाठी नाल्यांच्या परिसरात बांबू लागवडीचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्याला वाढीव निधी मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. दरम्यान मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्याने कामांना गती मिळणार असल्याचे सांगितले. मालगुजारी तलाव परिसरातील अतिक्रमणे हटवण्यास परवानगी देण्याची मागणीही त्यांनी बैठकीत केली. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.